शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. सातपूर अंबाड लिंक रोड परिसरातील म्हाडा कॉलनी, पाटील पार्क, मेदगेमाळा, जाधव संकुल या भागात गेल्या काही दिवसांपूर्वी MNGL गॅस लाईन आणि पाण्याच्या पाईपलाईनसाठी डांबरी रस्ते फोडण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून ठेकेदाराकडून केवळ दिखाऊ आणि डागडुजीचे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क मातीवर थेट डांबर टाकून रस्ता बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याचे पाटील पार्क परिसरात त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर संदीप तांबे यांनी हाताने टाकलेले डांबर अलगद निघून येत असल्याचे दाखवून दिले. यावेळी ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली असता आमच्याकडे सध्या कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले. यावर संतप्त प्रतिक्रिया करत संदीप तांबे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली. जोपर्यंत दर्जेदार आणि नियमाप्रमाणे काम होत नाही तोपर्यंत हे काम होऊ दिले जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला. तसेच या कामादरम्यान संबंधित विभागाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आज या ठिकाणी प्रभाग 26 मध्ये तिच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिशय निष्कृष्ट असं दर्जाचं काम, दर्जाहीन काम या ठिकाणी मातीवरती डांबर टाकण्याचं काम सुरू आहे. कोणाचंही याकडे लक्ष नाही. प्रशासनाचा कुठलाही अधिकारी नाशिक महापालिकेत या ठिकाणी उपस्थित नाही. कॉन्ट्रॅक्टरचं जबाबदार व्यक्ती या ठिकाणी नाही आहे. त्यांचे सुपरवायझर सांगत आहे की आमचं जे कॉम्प्रेसर ते बंद पडलेलं आहे, मग आम्ही तोपर्यंत याचं अशाच पद्धतीने काम करणार आहे. जेव्हा कॉम्प्रेसर येईल त्यावेळेस बघू. त्यांचे सगळे या ठिकाणी आता ज्यांना माहिती विचारल्यावरती या ठिकाणी सगळे निघून चालले. आता त्यांना विचारलं हे सगळं असं काम का करताय, करून चाललंय त्या ठिकाणी. यांना कोणाचा वरद असतं याची माहिती घेतली पाहिजे. कारण या ठिकाणी हे पूर्णतः मातीवरती डांबर टाकून सरकारची, जनतेची आणि जनतेच्या कराची फसवणूक केली जाते. सार्वजनिक रस्त्यांवर अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांचा हक्काचा पैसा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे चित्र समोर आले असून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी अधिक माहिती दिली असून प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.